दूध दुभतं घरचं असलं की असं काहीतरी सतत खायला असतं. आजही मी कढी बनवलेली आहे. तुम्ही म्हणता हे दूध दुभतं म्हणजे काय? तर आमच्या इकडं पूर्वीच्या बाया म्हणायच्या, दूध दुभतं घरचं असतं बाई तरच खायला भेटतं, असं सतत नेहमी म्हाताऱ्या बायांचं ऐकलेलं आहे. आणि तसंच आज काहीतरी मी बोललेले आहे. आज गुरुवार होता आणि त्याच्यामुळं का आम्ही इकडे ज्वारी खुरपत होता आणि अचानक परत इकडलचं खुरपायचं झालं, म्हणजे थोडं राहिलंच होतं, परंतु परत इकडलं म्हणजे आपल्या पेरूच्या बागेतलं खुरपायचं होतं. म्हणून मग म्हटलं चला आपले सगळे कपडे तळ्यातल्या शेतात आहेत, मग तिकडून कपडे आणायला तिकडं गेली होती मी तळ्याकडं. तोपर्यंत गाईनं आमच्या जाळीतून उडी मारून बाहेर पसार झालेली होती. तिकडून सगळ्या वावरातनं हे करून आणली हाकारून आणि गोट्यावर घातली बघा. गोट्यात इकडं मग मी एकटीच चालले, इकडून खसपसवास तिकडून खसपसवास, इतकी भीती वाटायला लागली. म्हणलं आता वर तर माकडं तर नसून इथं, चिंचचं झाड खूप जुनं आणि खूप मोठं आहे. मग लागली भीती वाटायला. भेत आले तर समोर गाडी दिसली, जीव जरा थोडा भांड्यात पडला. चला म्हटलं आहे आपल्याला कोणीतरी सोबत, आणि दिवसपाळीचा आठवडा असल्यामुळं का माणसंही होती तिकडं. आणि आमचं पेरूतलं ठिबक चेक करायला चालू होतं. मम्मी तिकडं कॉक फिरून घाण पाणी काढत होत्या. चालू बघा इकडं ठिबक धुवायला चालू आपल्या पेरूच्या बागेवरती. त्या दिवशी धुतलंय पण अर्ध झालं होतं आणि पाणी पण निघलं होतं, त्याच्यामुळे राहिले. इकडं मम्मी पण ठिबक धुवायला लागल्यात आणि मला पण आता ठिबक धुवायचं आहे. काहीतरी फ्यूज गेला होता त्याच्यामुळं मग मोटर बंद आहे का ती बघायला विहिरीवर गेले होते. लावा. आणि काय झाले जागोजाग असं कुठं कुठं नळ्या चिरल्या ठिबकच्या, त्याच्यामुळं त्याला जॉईनर ते टाकायचे राहिले तर